शिवबराज शिवबराज राजा शिवबराज 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 राजा शिवबराज 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 राजा। आम्ही जंगलातून चाललोय, फक्त जंगल आणि जंगल, दुसरं काय नाही। हे बारवी डॅम बदलापूरच्या वरच्या अंगाला हे जंगल लागतं आणि आमचीच फक्त गाडी दिसते आम्हाला, बाकी काय दिसत नाही आहे। रस्त्यावर खराब आहे आणि संपूर्ण सगळं जंगल आहे, आजूबाजूला कोण नाही आहे, लांबपर्यंत या फक्त जंगलात मी आणि तुमच्या बाई बस। श्री नरसिंह सरस्वती स्वामी आपल्या शिष्यांसह महाक्षेत्र वैजनाथ येथे आले। सर्व शिष्यांना रथखंडातील सर्व तीर्थांची माहिती दिली व त्यांना सर्व तीर्थक्षेत्रे फिरून येण्यासाठी पाठवून दिले आणि आपण एकटेच तेथे राहिले। काही दिवसांनी एक ब्राह्मण तेथे आला, तो आपल्या गुरुचा तिरस्कार करून गाडी सोडायची कशी, हँडब्रेक गेलाय। अतिशय सुंदर असा घाट। हे विदाई बघ, ते तिथे बघा, तिकडे इकडे नाही दिसत, वरतून दिसत, ते 4-5च घर आहे तिथे, तिकडे रस्ता दिसत नाही जायला। हा घाट म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। तिकडे मध्ये तिकडे जायला रस्ता दिसत। वाव, गाडी इथेच आहे आणि खूप बरं वाटतंय। शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आजचा दिवस खूप छान प्रकारे जायचं आहे। एक मिनिट, कुठे गेला बघतो शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा माळशेज घाट अतिशय रमणीय वाटत होता। एक मिनिट करा, आम्ही शिवनेरीवर चाललोय, उद्या मॅरेथॉन आहे, त्याची तयारी म्हणून या घाटातून चाललोय। खूप बरं वाटतंय की हा एवढा मोठा घाट आणि एवढी देवाची तटबंदी आम्हाला बघायला मिळते। येस, तेव्हाच एवढं चांगलं काटेकोर कापलंय म्हणजे तेव्हाच क्या आवाज, दगडाचा आकार आणि खाली अशी खोल दरी आहे, त्याची पूर्णपणे खूप अशा प्रचंड अशा झाडांनी भरलेली आहे, झाडच झाड, बाकी काहीच नाही तिथे। आणि ह्याच दराखोऱ्यातून ह्याच वाटेनी आपली पंढरीची वारी वर येते, तर त्या वारीची कल्पना आपण इथे करू शकतो। आणि हे जे निसर्ग सौंदर्य आहे आणि ही जी वाट आहे ही आम्ही आज पराक्रम केलाय। दरीमध्ये केवढी झाड आहेत आणि हे इथे ह्या बोगद्यातूनच आम्ही आलोय इकडे पार करून आणि खूप छान वाटतंय। हा मी चित्रात बघितला होता, आज प्रत्यक्षात या दगडाजवळ मला
शिल्पाजवळ आम्हाला यायला लागलं आणि मिळालं आहे. आता पुढचा प्रवास थोडासा अजून अंधारात आहे, त्यामुळे चलता आहे. बघा इकडे आज आम्ही परत दोघांनी एक पराक्रम केला आहे. माळशेज घाट पूर्ण ड्रायव्हिंग करून आम्ही आलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनेरी इथे आमची मॅरेथॉन आहे उद्या सकाळी आणि त्यासाठी आम्ही हा पराक्रम केलेला आहे. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही ऐरोलीवरून निघालो दुपारी 2-2:30च्या दरम्यान आणि आता माळशेज घाट पूर्ण करत आलेलो आहोत. एक थोडंसं अंतर राहिलेलं आहे की आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलो आणि ही जी सगळी पर्वतांची रांग जसं म्हणतात ना, पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची काजळाची अशा पद्धतीने खरोखर त्या गाण्यामध्ये जे शब्दांचं वर्णन केलेलं आहे ते खरोखर या ठिकाणी डोळ्यांना दिसतंय. खूप छान. पुढचा प्रवास करायचा आहे. आता आम्ही इथे कॉफी पिणार आणि पुढचा प्रवास करणार. अंधार झालाय, दादा कॉफी करतोय एवढ्या रात्री आणि आम्ही आता तुम्हाला घाट दाखवतोय. मस्त समोर एक छान घाट माथ्यावर आलोय आम्ही. खाली संपूर्ण दरी आहे. प्रॅक्टिकली खूप दगडी पायऱ्या आहेत. हा कुतूब पण आमच्याबरोबर साथ देतोय आम्हाला. प्रवास करावा, ॲडव्हेंचर करावं, आयुष्य कसं जगावं असं जगावं. सूर्य आमची सोबत करतोय अजूनपर्यंत. दिसतंय का तुम्हाला छान छान. आणि हे कडाचं शेवटचं टोक जिथून सगळी दरीच इथे जरा आवाज देऊन बघूया आपण. परत येतो का आवाज? खूप छान दिसतंय. स्विता आवाज देऊन बघ. मला कान दुखायला लांब बोल ना. नाही येत आवाज. रिटर्न मला वाटलं रिटर्न आवाज येईल. केवढं डिस्टन्स आहे ते. खूप छान दिसतंय. चला सगळ्या गाड्या गेल्या. एक गाणं म्हण मस्त. आता हेच तर आहे ना ते. हो म्हण की दुसरं गाणं. पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेगा, काजळाची जणू दाट रेगा. खूप छान. असं जगायला मिळालं. होई डोहातली चांदणी. काय पुढचं मी अशी विसरून जाते, काय कळत नाही. अशा प्रकारे आम्हाला पुढचा अंधारात प्रवास करायचा आहे. आता शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आम्ही परत पुढे जाणार आहोत. धन्यवाद.
शिवनेरी मॅरेथॉनचा थरार आता सुरू होणार होता. त्याच्या आधी आशियाना हॉटेलमध्ये राहून पोटपूजा केली आणि एक थोडीशी विश्रांती घेऊन भल्या पहाटे 4 वाजता आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी स्टार्टिंग पॉईंटला पोहोचलो. शिवनेरीचा संपूर्ण परिसर हा उत्साहानं भरून गेला होता. होय या मॅरेथॉनच्या ठिकाणी आल्यानंतर आमचे रजिस्ट्रेशन झालेलेच होते. त्यानुसार आम्हाला आमचं टी-शर्ट्स, आमचे नंबर्स आणि GPS सिस्टीम त्याला अटॅच होती. या सगळ्यांमुळे आमच्यामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. तसेच परदेशी धावपटू या संपूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांचंही दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं होतं. याच ठिकाणी अभिनेते आणि उत्कृष्ट आणि पारंगत असे अभिनेते अमोल कोल्हे हेही या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाले होते. त्यामुळे आमचा उत्साह दुगणित झाला होता. झुंबा टीमला विनंती करतोय की आपण पुढे यायचं. झुंबा टीम, चला झुंबा टीम. या स्पर्धेत किंवा मॅरेथॉनमध्ये आम्हाला धावण्याची संधी जी प्राप्त झाली ती किंवा त्याचे श्रेय एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर अरुण आवटी यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे. तेही एका मावळ्याच्या वेशात 10 किलोमीटर पळण्यासाठी सज्ज झाले होते. हे अभिमानाने सांगावेसे वाटते. चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की आपल्याही आयुष्यामध्ये चांगले बदल घडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर असं म्हणण्यास हरकत नाही. या चांगल्या माणसांच्या सान्निध्यात असताना दिलीप भाऊ, प्रवीण ही माणसं न राहता आमच्या परिवाराचा एक भाग झाली आहेत आणि त्यामुळे आमचं आयुष्य हे खूप आनंदी, आरोग्यदायी आणि चांगल्या काही गोष्टी करण्याच्या उद्देशाने भरून पावले आहेत हे येथे नमूद करावं असं वाटतं. दक्षता कुणाला इजा होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. शिवनेरी ट्रेकर्स संघाचे
टेकरचं शिवराज टेकरचं सर्व मनापासून संजू मी मॅरेथॉन हा आमच्या आयुष्यातील वेगळा अनुभव होता. अतिशय उत्तम प्रकारचे स्पर्धक आमच्याबरोबर धावत होते आणि त्यांच्या उत्साहामुळेच आम्हीही आमच्या पद्धतीने पळण्याचा प्रयत्न करीत होतो. याच ठिकाणी आयोजकांनी केळी, संत्री, मोसंबी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी असे कॅरेटच्या कॅरेट स्पर्धकांना खाण्यासाठी ठेवलेले होते. त्याचबरोबर पाणी पिण्याची व्यवस्था केली होती. एवढंच की काय, आमच्यासाठी त्यांनी वैद्यकीय सेवा आणि वॉशरूमची जागोजागी व्यवस्था केली होती. याच ठिकाणी अनेक अपंग धावपटूही आमच्या समवेत धावत होते आणि त्यांचा उत्साह बघून आपण कितीतरी मागेच आहोत याची जाणीव होत होती. अंधारात सुरू झालेली मॅरेथॉन आणि दोन्ही बाजूने लावलेल्या मशालीच्या प्रकाशात ही मॅरेथॉन अतिशय रंजक आणि आल्हाददायक वाटत होती. तिथे शिवनेरीवर खूप थंडी असूनही आम्ही या गारठ्यात आमची मॅरेथॉन पूर्ण करीत होतो आणि येथे छोटी मंडळी या सर्व फळांवर तुडून पडलेली होती. हिरवीगार शेती शिवनेरीवरची हा खूप मोठा अनुभव आहे. बाजूला त्यांचं धरण आहे एवढ्या वर डोंगरावर आणि त्यामुळे 12ही महिने खूप छान मॅरेथॉनच्या निमित्तानं हे सगळं बघायला मिळालं आहे. अष्टाची फुलं, केळी, खूप छान. आता मॅरेथॉन संपायला आली आहे. मजा आली, अजिबात थकायचं नाही. खूप थंडी आहे, मस्त वातावरण आहे. हा ऑरेंज जास्वंद, हिरवीगार शेती आणि समोर शिवनेरी. आता सगळ्यांनी घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जिजाऊ की जय. धन्यवाद. बागा आणि समोर शिवनेरी किल्ला खूप छान मॅरेथॉन मधून बघायला मिळत आहे. संत्री आहेत खायला आणि संत्री बरोबर मीठ आणि हे काय रे, मीठ आणि गूळ ठेवलेलं आहे आणि द्राक्ष पण आहेत, आणि संत्र पण आहे. मस्त भारी भारी सगळी सोय केलेली आहे.
या मॅरेथॉनमध्ये अनेक मान्यवर आमच्यासोबत मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. अशा सुंदर वातावरणात अनेक महिला वर्ग सहभागी झाले होते आणि आम्ही अशा प्रकारे आमची मॅरेथॉन पूर्ण केली होती. त्यामुळे आम्हाला शिवनेरी मॅरेथॉनतर्फे मेडल प्राप्त झालं होतं. आमच्या ग्रुपमधील सर्वात तडफदार, रुबाबदार असे आमचे दिलीप भाऊजी म्हणजे आमच्या ग्रुपचे उत्सव मूर्ती. यांचा स्टॅमिनाही कमालीचा आहे. एका वेळी 25 आणि 30 किलोमीटर पळणे हे तर त्यांना खूप सहज शक्य आहे. नुकतीच त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सायकलवारी केलेली आहे. मुंबई ते स्टॅच्यू ऑफ युनिटी 437 किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या 2 दिवसात पार केलेलं आहे. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. हे शंभू शंकराच नव राजगड गावर. शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा शिवराज 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 राजा. मॅरेथॉन संपल्यानंतर गरम गरम उपमा खाण्याची सोय आयोजकांकडून उत्तमरित्या केलेली होती. पोटभर नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमचे मेडल कलेक्ट केलेले होते. मॅरेथॉनचं औचित्य साधून स्वप्नील शिंदे हा भारती रुळे मॅडमचा विद्यार्थी पुण्यावरून मॅडमना फक्त भेटण्यासाठी संपूर्ण परिवारासहित या ठिकाणी आला होता. इयत्ता 6वीला या मुलाला मॅडमनी शिकवलं होतं आणि हीच आठवण ठेवून तो आपल्या संपूर्ण परिवारासकट या ठिकाणी आपल्या मॅडमना भेटायला आला होता. त्यांचं वातावरण आणि आमचे मित्रपरिवार या सगळ्यांशी भेटून त्यालाही खूप आनंद झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर मॅरेथॉनच्या निमित्तानं आम्हाला इतके सारे मित्रपरिवार आणि त्यांच्या समवेत काहीसा वेळ घालवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. प्रतिसंत तुकाराम असं मानले जाणारे कोंडाजी बाबा ढेरे यांच्या नावे चालणारी आश्रमशाळा जुन्नर येथे आहे. त्याला आम्ही भेट देण्यास निघालो. वैष्णवधाम या नावाने सुरू असलेली आश्रमशाळा अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे पालनपोषण करीत आहे. वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम या संस्थेचा हा उपक्रम 2000 पासून तर आज तागाय 2025 पर्यंत जवळपास 2-2.5 हजार विद्यार्थी या ठिकाणावरून शैक्षणिक शिक्षण घेत असताना, आध्यात्मिक शिक्षण घेत असताना
खऱ्या अर्थानं आपण संस्कारक्षम या ठिकाणी घडलं पाहिजे या उद्देशानं या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या ठिकाणी पाठवल्यानंतर शैक्षणिक शिक्षण घेऊन आध्यात्मिक कला जोपासत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं कीर्तनकार म्हणा, प्रवचनकार म्हणा, मृदुंगमणी म्हणा, डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, इंजिनियर म्हणा, पोलीस म्हणा, असे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे या ठिकाणावरून विद्यार्थी शिकून गेलेले आहेत। या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला एक त्या ठिकाणी नाविन्य पाहायला भेटतं सर। या ठिकाणी विद्यार्थी 2-4 वर्ष राहिला, घरी गेलेला विद्यार्थी तो कुठल्याही वाईट व्यसनाला जात नाही, विशेषत्वानं आई वडिलांचा दुराकार कोणी करत नाही। आज आपण जगामध्ये भोवताली बहुतेक वातावरण पाहतोय, अनेक वृद्धाश्रम पाहतोय, आई वडिलांचा होणारा छळ पाहतोय, कुटुंबाचा होणारा छळ पाहतोय। आमच्या या गुरुकुलामध्ये सर्वच मुलं कीर्तनकार होतील असं नाही, सर्वच मुलं प्रवचनकार होतील असं नाही, परंतु आमच्या गुरुकुलातील विद्यार्थ्याने कोणत्याही आई वडिलांना घराच्या बाहेर काढणं, कुटुंबाला त्रास देणं असा कुठलाही प्रकार आमच्या इथून शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचा आमच्या अद्याप कानावर आलेला नाही। आणि हे सेवाभावी काम ट्रस्टच्या माध्यमातून करत असताना फक्त अडवणूक फी म्हणून आम्ही वर्षापाठी या विद्यार्थ्यांकडून 15,000 रुपये घेत असतो आणि त्या 15,000 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर मुलांचं 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, शालेय शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण, शालेय क्लास, आध्यात्मिक क्लास, त्यांचं पूर्ण संगोपन हे सर्व या माध्यमातून खऱ्या अर्थानं चालतं। आपण जर आज जगाच्या बाजारात पाहू गेलो तर 15 आणि 20,000 आणि 50,000 मध्ये काहीच होत नाही। मग हे सर्व जर चालत असेल कुठल्या पद्धतीनं तर आपल्यासारख्या अनेक सेवाभावी संस्था खऱ्या अर्थाने आमच्या आश्रमाला जोडलेल्या आहेत, या गुरुकुलाला जोडलेल्या आहेत आणि त्या येणाऱ्या योगदानातून खऱ्या अर्थानं गोरगरीब घराण्यातील हे विद्यार्थी, आमच्या या विद्यार्थ्यांमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना आई नाहीये, कुणाला वडील नाहीयेत, कुणाला दोन्ही नाहीयेत, कुणाला दोन्ही आहेत परंतु ते काही कामाचे नाहीयेत। म्हणजे याचा अर्थ असा का ते त्या मुलांकडे लक्ष देत नाहीयेत, कोणतं कुटुंब व्यसनाधीन झालेलं आहे, म्हणजे असे नाना प्रकारची विद्यार्थी या ठिकाणी येत असताना परंतु आम्ही आश्रमाच्या माध्यमातून कुठलीच त्या विद्यार्थ्यांना कमतरता भासू देत नाही आणि जे योगदान समाजाकडून येतं ते योगदान त्या मुलापर्यंत पोहोचून निश्चितच ती मुलं आपल्या पायावर या ठिकाणी उभी राहत असतात। ते खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या या सेवाभावी ज्या संस्था समाजामध्ये काम करत आहेत, गोरगरीब दिनदुबळ्या खऱ्या अर्थानं लोकांना आपण जो आधार देत आहे ते खूप मोलाचं या ठिकाणी सर कामगिरी आपण करत आहात। म्हणून तुम्ही आमच्या या बाबांच्या गुरुकुलाला आज या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या या मुलांचं सगळ्यांचं मेडिक्लेम म्हणा किंवा आरोग्यदायक ही तपासणी करून आपण सर्वांना जे जे त्यांना गोळ्या औषधांची आवश्यकता आहे ती आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे। मी पुन्हा एकदा आमच्या गुरुकुलाच्या वतीनं वैयक्तिक माझ्या पवार परिवाराच्या वतीनं खूप खूप तुमच्या टीमचं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आज खऱ्या अर्थानं जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी रुळे सर आहेत, रुळे सरांचा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमचे बंधुराज या ठिकाणी नितीन दादा पवार या ठिकाणी आहेत। मी त्यांना विनंती करतो आपल्या आपल्या आश्रमाच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा सन्मान नाही किंवा यावेळी वैष्णवधाम या आश्रमशाळेकडून आमचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर अरुणजी औटी आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी शिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांना यथोचित औषध उपचार करण्यात आला। या उपक्रमाने आम्ही या कार्यक्रमाची सांगता केली। आपण भारतामध्ये चालवतो बरोबर, तो परदेश गेला तर जाणार आहे का? नाही। मग प्रत्येक देशाच्या पलीकडे प्रत्येकाची एक एक करन्सी असते, म्हणजे एक एक नाणं असतं, ते तिथेच चालतं। पण बाळांनो ह्याच्या पलीकडे पण जगाने एक इलेक्ट्रॉनिक करन्सी काढली, त्याला म्हणतात क्रिप्टो करन्सी। आणि काही दिवसानंतर तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, आम्ही नसणार पण तेव्हा त्यावेळेला
तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सीज असणार, म्हणजे जी इलेक्ट्रॉनिक करन्सी असेल आणि त्या इलेक्ट्रॉनिक करन्सीवर तुम्हाला तुमचं हे सगळं जग चालेल. जेव्हा आम्ही पण नसणार तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये क्रिप्टोकरन्सी असेल. 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये नसतील. आणि मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा तुमच्या टेक्नॉलॉजीला, तुमच्या तंत्रज्ञानाला तुम्ही जेव्हा त्या नजरेने बघायला लागाल तेव्हा तुम्हाला त्याप्रमाणे जगायचं. मग त्यासाठी काय करायला लागेल? ते जे जग आहे त्या जगासाठी तुम्हाला पळण्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास नीट करावा लागेल. आणि त्या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्ही त्या विश्वामध्ये तुम्ही टॉप कराल. आणि मी खरंच सांगतो, ह्याच्यातला जो काय मुलगा मोठा होईल ना तो ह्या जागेला एवढ्या मोठ्या जागेत घेऊन जाईल की कोणाकडे हात पसरण्याची गरजच पडणार नाही. आणि तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, त्या क्रिप्टो करन्सीचं एक उदाहरण सांगतो की 2006 साली 2006 किंवा 2009 साली एक कॉईन होतं, इलेक्ट्रॉनिक कॉईन. त्याची किंमत किती होती? तर 16,000 रुपये. किती होती? 16,000. आणि आज त्याच कॉईनची, एका कॉईनची किंमत किती आहे? 84 लाख रुपये. किती रुपये? म्हणजे ज्यांनी एक कॉईन घेतला 16,000ला त्याची किंमत 84 लाख रुपये. हे भविष्यातलं गणित आहे. आणि हे भविष्यातलं गणित केव्हा कळायला लागेल? जेव्हा तुम्ही आत्ता चांगला अभ्यास कराल तेव्हा. तुमच्या अभ्यासामध्ये एवढं चांगलं ज्ञान मिळवा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे काम करताय म्हणजे तुम्हाला अध्यात्मक पण कळतंय आणि तुम्हाला आर्थिक व्यवहार आणि हे व्यवहारिक जग पण दिसतंय. हे दोन्ही दिसतंय. आम्ही सगळे पैसे कमवून झाल्यानंतर आम्ही आध्यात्मिककडे वळतोय की बाबा हे आम्हाला कळायला हवं. पण हे तुम्हाला आधीच कळतंय की हे सगळे पैसे आणि सगळं इथे ठेवून जायचं, आपण फक्त तिकडेच जायचं. बरोबर. अर्थानं पवित्र अशा जागेवर आल्याचा अनुभव या ठिकाणी आम्हाला झाला होता. या ठिकाणी जे झालेलं आदरातिथ्य आहे त्यांनीही आम्ही भरून पावलो आहोत अशी आम्हाला जाणीव झाली होती. फेब्रुवारी आहे आणि मी जुन्नरमधल्या बुसकेवाडी नावाच्या गावात आलो आहे. खूप आतमध्ये आहे आणि ही शेवंतीची बाग आहे. आणि खूप बरं वाटतं आहे की असं शेवंतीच्या बागेत आम्ही, मॅडम पण वेळा झाल्यात की मोठी मोठी फुलं आहेत. ही खूप छान अशी बाग आहे आणि ही शेवंतीची बाग आहे छानपैकी. एवढी सगळी शेवंतीची बाग बघताना खूप बरं वाटतंय. खूप छान आहे. श्री क्षेत्र पारुंडे येथील ब्रह्मनाथ देवस्थान हे अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असे देवस्थान आहे. हे नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एकमेव जेजूर येथील देवस्थान आहे. यातील विविध देवळांना भेटी देत, तेथील मठाधिपती यांना भेट देत आम्ही या देवस्थानाला भेट दिली. येथील अनेक चमत्कारिक अनुभव आम्हाला त्यावेळी अनुभवायस मिळाले. यातील दगडी कोरीवकाम आणि देवळाची भव्यता आम्हाला खूप भावली. यातील शंकराचे देऊळ आणि त्या गाभाऱ्यातील वर्षानुवर्ष पेटणारा दिवा हा आमचं मन मोहून गेला. नवनाथाचं मंदिर जुनं आलोय आम्ही. अशाच वेगवेगळ्या
सापडलेल्या गोष्टींकडे बघणे आणि देवकृपेने ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या प्रवासात मिळतात, बघायला मिळतात, दर्शन होतं. हीच मोठी गोष्ट आहे. देऊळ आहे, खूप शांत आहे. खूप जुनं देऊळ आहे, दगडी बांधकाम आहे. नरसिंहरायाची मूर्ती आहे. परमेश्वरा खूप जुनं देऊळ आहे. दगडी सगळ्या संगमरवरी मूर्त्या पण आहेत. दगडी बांधकाम आहे, दगडी छत आहे. आहेत डेरी. हे प्रति तुकाराम महाराज असं म्हटलं जातं. त्यांच्याच आम्ही आश्रमशाळेत गेलो होतो. ते माझं यूट्यूब चॅनल आहे. अच्छा. बोला. ब्रह्मनाथ मंदिराचं हे शिवालय आहे. हे पुरातन स्थान आहे. या ठिकाणी 12 वर्षानंतर कुंभमेळा भरतो आणि 12 वर्षानंतर इथे मठाधिपती जे 12 वर्षे पहिले असतात त्याच्यानंतर नवीन दुसरे ठेवले जातात इथं या गादीवरती. त्यांचे पीर म्हणून त्यांची पदवी. आणि हे मंदिर काळभैरव स्थानी आहे. इथं स्वयंभू शिवलिंग आहे. ब्रह्मनाथ ज्वालानाथांच्या समाधी आहे. ब्रह्मनाथ ज्वालानाथ जे समाधीस्थ आहे ते सिद्धांमध्ये येते. जे 84 सिद्ध झालेत त्यापैकी ब्रह्मनाथ आणि ज्वालानाथ हे 2 बाबा सिद्धांमध्ये गिनती केली जाते त्यांची. सिद्ध बाबा ब्रह्मनाथ, सिद्ध बाबा ज्वालानाथ. हे जुनं दगडीच आहे ना सगळं. हां. हे पांडवकालीन मंदिर आहे. या ठिकाणी काळभैरवाच्या देवस्थानी या भैरवनाथाला रोट प्रसादाची मान्यता आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने म्हणजे काही मनोकामना ज्याच्या असेल रोट प्रसाद देवाला कबूल केल्यानंतर तो केल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी नागदेवचा आड आहे तो आता ह्या काळामध्ये बंद केलेला आहे. पूर्वी तो ओपन होतात. नागदेवचा स्वयंभू या ठिकाणी असायचे. या ठिकाणी आपल्या मुख्य गाभाऱ्यात आल्यानंतर प्रथम ब्रह्मनाथ बाबा ज्वालानाथ बाबांच्या या समाधी स्थान आहे. त्याच्या पाठीमागे स्वयंभू शिवलिंग आहे.
त्या स्वयंभू शिवलिंगाचा पुरातन इतिहास असा आहे की या ठिकाणी गोमाता येऊन तिचे दूध 40 चालू व्हायचे ऑटोमॅटिक. ज्या टायमाला या ठिकाणी ते गाई पाळणाऱ्याला कळालं की बाबा आपल्या गाईचं दूध पुढं जाते, मग त्याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे दूध इथं स्वयंभू गोमाता येऊन सोडली. मग त्यांनी ते बाजूला पाचोळा केला आणि त्याला स्वयंभू शिवलिंग दिसले. त्यानंतर तिथून पूजा अर्चा चालू झाली त्या काळापासून. हे पार्वती मातेचं एक स्थान, हे पण एक पुरातन मूर्त आहे. पांडवकालीन मंदिर, पांडवांच्या हाताने हे मंदिर झालेले आहे असं म्हणून बरेच लोक सांगत आलेले आहे. कुठे मंदिर नेमकं? पुणे जिल्हा जुन्नर तालुका पारुंडे गाव या ठिकाणी. काय जत्रा वगैरे असते या ठिकाणी 2-2 महिन्यांनी जत्रा नेहमी चालू असतात. या चारही दिशेला ब्रह्मनाथांच्या पादुका आहे. पादुका म्हणजे एक समाधी स्थान सारखे. या ठिकाणी या ब्रह्मनाथांच्या जीवनाच्या या मूर्त दोन आहे. या पालखी सोहळा निघतो. पालखी सोहळ्याच्या मूर्त ठेवतात आणि पालखी इथून निघते. इथून पूर्ण गावात सर्व भक्त बाबांचे त्याच्याबरोबर जातात आणि तिथं जाऊन तिथं कीर्तनाचा भजनाचा भजनी कारभाराचा आनंद घेऊन सगळे लोक तिथं जाऊन पेढे नारळ वगैरे प्रसाद करून मग तिथून पुन्हा येऊन इथं आरती होती. मग आरती झाल्यानंतर बाबा परत समाधी दिसतात. ओके. इथं 2 महिने होतं. हो 2 महिने. 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो इथेच होतो. हो इथंच. आता 2027ला कुंभमेळा आहे. नाशिकचा कुंभमेळा झाला की इकडे येतो कुंभमेळा. मग इथे किती लोक असतात त्यावेळेला? साधू संत ना हजारोंच्या उपस्थितीमध्ये असतात. ते नाथजी साधू संत हजारो येतात तिथे. इकडे यायचं म्हटलं तर कसं यायचं? इथून यायचं पुण्यावरून यायचं ठरलं तर नारंगावपर्यंत यायचं. नारंगावरून सरळ बस भेटते इथे पारुंड्याला येण्यासाठी. ओके. हो. किंवा पण सरळ रस्ता आहे. प्रायव्हेट गाडी असेल तर नारंगावरून पारुंडे म्हटलं का डायरेक्ट येतात. 20 किलोमीटर आहे नारंगावरून इथे यायला. ओके. आणि इकडे जुन्नरवरनं म्हणलं तर 12 किलोमीटर आहे. इथे हे कालिका मातेचं मंदिर आहे इकडे. पूर्वीचंच आहे का? हा हे पण पूर्वीचंच आहे. हे पण 12 वर्षातून एकदाच खोलतात हे मंदिर. 12 वर्षांनी एकदा? 12 वर्षांनी. ते पण ज्या कुंभमेळ्यात जे तपस्वी नाथ जे असतात ते येतात तिथं त्यांच्या हातातून रोट प्रसाद आणि दिवा लावतात. तो 12 वर्ष दिवा चालू राहतो. हे 12 वर्षातून एकदाच खोलतात हे मंदिर, परत खोलते नाही. बापरे. हो. कुंभमेळा येईन त्याच वेळेला. हो. इकडनं कसं आहे? आणि शिवलिंग असेच ठेवले असतात जे आहे. हे शिवलिंग जे आहेत ना ते समाधी आहे नाथांच्या समाधी. स्वयंभू नाथांच्या समाधी. इथंच नाही तर आमच्या या पूर्ण गावामध्ये हजारो समाधी आहे नाथांच्या. हो. कुठे तुम्ही आता फिरले 2-1 अर्धा 500 फुटावर गेले ना तर कुठं ना कुठं तुम्हाला समाधी दिसतात. घरांच्या बाजूला ओट्यावरती शिवलिंग वगैरे असते. शिवलिंग ते बाबांचे म्हणतो. आपण म्हणतो पिराची समाधी याची त्याची, पण इकडं नाही. पीर म्हणतो त्याला. आता ही गादी जी आहे ना आमची पीर जे बोलतात ते आमचे पीर गादीच बोलतात यांना. ओके. इथे 12 वर्षानंतर जे साधू बसवला जातो सतनाथ पंथाचा त्यांच्यात पंथ आहे. सतनाथाचा साधू लागतो. आमची सतनाथाची गादी. इथे कोणतीही गोष्ट सत्यच बोलायची, सत्यच व्हायची, सगळं सत्यच होतं त्याचं. खोटं बोललं तर काही काय व्यवस्थित होत नाही त्या माणसाचं. कुठेच होत नाही. पण इथंच आमच्या डोक्याची गादीच एक सत्य होईल सगळं काही. खोटं कुठंच होत नाही. चांगलं बरोबर आहे. साधू बाबा त्यांची नाथ संप्रदाय या संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने तेथील नाथ संप्रदायाचे नियुक्त ऋषी त्यांचीही राहण्याची सोय होती आणि तिथे ते विश्राम करीत होते. या ठिकाणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने आम्हीही या देवळाचा थोडासा फेरफटका केला आणि ते
जागे होण्याची वाट बघू लागलो. मैं पीर योगी अजयनाथ गुरु पीर योगी श्री शेरनाथ जी बापू यहाँ पे पिछले 8 साल से सेवा कर रहा हूँ। यह नाथ संप्रदाय का दिव्य स्थान है। यहाँ पर नवनाथ झुंडी जब त्र्यंबकेश्वर में कुंभ लगता है तब यहाँ पे झुंडी आती है, उसको नवनाथ झुंडी कहते हैं। साधुओं का समूह होता है और साधुओं का समूह यहाँ से यात्रा करता हुआ मैंगलोर पर जाके उनका समापन होता है। मैंगलोर में जाके उस यात्रा का समापन होता है। वो 7 महीने की यात्रा होती है। यहाँ पे माता जी का गुप्त स्थान है, दिव्य साधना स्थली है, जो नाथ संप्रदाय के सिद्धों के द्वारा अलंकृत है, उनके द्वारा सेवित है, उनके द्वारा पूजित है। हर 12 साल में नाथ सिद्ध साधु संतों के द्वारा उस महाकाली योगमाया मंदिर के कपाट खोले जाते हैं। कपाट खोल के अंदर योगमाया का पूजन करके माई की ज्योत में अखंड घी डाल के 2.5 घंटे 3 घंटे में फिर माता जी का मंदिर वापस 12 साल के लिए बंद कर दिया जाता है। और यह स्थान पिछले 9 लाख साल से महाराष्ट्र भूमि पर है। यह परशुराम जी की तपस्थली है। पहले राजा परशुराम जी आए, उसके बाद दूसरे राजा मच्छिंद्रनाथ जी आए। इस प्रकार यह परंपरा आज 9 लाख साल से चालू है। सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग और ये कलयुग, अभी तक ये परंपरा गुरु महाराज की कृपा से चल रही है और आगे भी चलती रहेगी। बोल जति गोरखनाथ जी महाराज की जय हो। निसर्ग प्रत्यक्षात अनुभवणं ही पण एक खूप वेगळी मजा आहे. कारण की त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी बघता येतात किंवा बघायला मिळतात त्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला खूप चिकाटी आणि स्टॅमिना असला पाहिजे. कारण की ड्रायव्हिंग करताना किती काळ ड्रायव्हिंग करायची आहे आणि किती वेळानंतर काय बघायला मिळेल याचा अंदाजा आपल्याला प्रत्यक्षात नसतो. आज तारीख 16 फेब्रुवारी. आम्ही जुन्नर तालुक्यात वडद गाव आहे, त्या वडद गावाला आलो आहे. आणि ड्रायव्हिंग हा छंद आहे, फिरणं छंद आहे आणि त्यात काय काय बघायला मिळतं हे बघू शकतो. ही फुलांची बाग, शेती, किती आनंद घ्यावा निसर्गाचा आणि निसर्ग आपल्याला किती भरभरून देतोय हे बघू शकतो आपण. त्याच्यावर कविता करावीशी वाटते, इतकं सुंदर आहे आणि हे आम्हाला जगायला मिळतंय की महत्त्वाची गोष्ट. आज ही फुलं, हा मोठा परिसर, हा ताटवा, हा निसर्ग हे बघायला मिळणं ही खूप मोठी दौलत आहे. त्याच्यापेक्षा आनंदाचं सुख हे नसावं. आज मॅडम पण खुश आहेत. आज दिवसभरात आम्ही 2 जण नवरा बायको त्या निसर्गात मन मुराद फिरतो आहोत. 1 मिनिट. ही कसली फुलं आहेत? शेवंतीची फुलं आहेत. ही शेवंतीची फुलं आहेत आणि खूप सुंदर फुलांचं
साम्राज्य ह्या धर्तीवर पसरलंय. देवगुरु ही जागा अशीच फुलत राहावं. तिकडे जाते आतून थोडीशी. खूप छान. इतक्या सुंदर परिसरामध्ये फिरायला मिळालं हे आमचं भाग्यच होतं. इतकी सुंदर फुलं आणि त्यांचा मनमोहक सुगंध हा आम्हाला वेड लावत होता. कांद्याची बोंडं आणि त्यांची शेती हाही एक अभ्यासाचा विषय होता. ती बघताना आम्हाला त्याबद्दल विशेष आकर्षण वाटत होते. हे कांदाच आहे. पण हे बघा ना, इथे कांदे आले. कांदा शेवंती ना? नाही, पण हे ना हायब्रिड आहे. खाली कांदे आलेत ना, बघा ना खाली. ही कांद्याची शेती आहे. कांद्याची फुलं ती बिया आलेत आणि हे परत छानपैकी लावलं जाणार आहे. इकडे शेवंतीचं बगीचा आहे. अशी समृद्धी कुठे बघायला मिळणार नाही. जुन्नरमधील वडस तालुका आणि या तालुक्यातील ह्या रस्त्यावरच हे एक मारुतीचं देऊळ मिळालं बघायला आणि अतिशय सुंदर होतं. त्यामुळे ते बघितल्याशिवाय जायचं नाही असं आम्ही ठरवून ठेवलं आणि मी त्या देवळाला भेट दिली. वडस या तीर्थस्थानाला आलेलो आहे. शिवनेरीच्या जवळ हे गाव आहे आणि जातात एक मंदिर, खूप छान असं मंदिर रंगीबेरंगी दिसलं आहे. इथे बघा ना, प्रत्येक संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, स्वामी आहेत, दत्त महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, हनुमान आहेत, विठ्ठल आहेत, श्रीकृष्ण आहेत, राम आहेत आणि गणपतीसुद्धा आहे. आणि ह्या प्रत्येकाला इथे जेवण वाढलं. प्रत्येकाच्या समोर ताटामध्ये इथे भाकरी किंवा पोळी, भाजी मेथीची आणि गोड काहीतरी, साबुदाण्याची खिचडी किंवा काहीतरी असं ठेवलेलं आहे. किती छान ना. प्रत्येक देवाला वेगळा नैवेद्य जेवणासाठी त्यांनी इथे ठेवलं आहे. ही खरं खूप सुंदर गोष्ट आहे. मला आवडली. वडस गावातून जेव्हा आम्ही परतीच्या वाटेवर लोणावळ्यासाठी निघालो तेव्हा आम्हाला 2-4 खंडेरायाचे भक्त भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही आम्हाला खंडेरायाच्या देवालयापर्यंत न्याल का? आणि आम्ही सहजच हो म्हटलं. खरं तर देवानंच आम्हाला त्याच्याकडे बोलावून घेतलं होतं आणि त्याच्या दर्शनाचा लाभ आम्हाला त्या भक्तांना त्या देवळापर्यंत सोडण्याच्या या उपक्रमामध्ये स्वतःहून चालून आला होता. हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल. परिवाराचं आपल्या मनाचं स्वागत. सन्माननीय महादेव कुरकुंडे सर आणि मंगेश गुरवडे सर आपल्या मनापासून स्वागत. चला, पाहुणे मंडळी आपला सन्मान घ्यायचा आहे. सन्मान झाल्यानंतर सर्वांनी स्नेह बोलण्याचा आस्वाद घ्यायचा आहे.
आज वडस येथे खूप पुरातन खंडेरायाचं मंदिर आहे. त्या मंदिराला आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं खंडोबाच्या मंदिरामध्ये खूप पुरातन मंदिर आहे आणि इथे जेव्हा खंडोबाचं मंदिराचं दर्शन घेतलं ते खूप छान होतं. म्हणजे खंडोबाला छानपैकी पांढऱ्या रंगाची वस्त्र वगैरे घातलेली गाभारा होता पॉझिटिव्ह ऊर्जेने भरलेला होता. खूपच छान. रेकॉर्ड जय मल्हार.